Hello students, this is the eighth part of our third prose speech on Indian independence which is written by Jawaharlal Nehru. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. आपली जी थर्ड प्रोज आहे, गद्य आहे, पाठ आहे, त्याचा हा 8वा भाग जी आहे स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडेंस जी जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. So open your books, page number 28. On this page number, second last paragraph, we have hard work ahead. From this line, we are going to start today. Now listen carefully. We have hard work ahead. Ahead म्हणजेच काय? समोर. We have hard work ahead. तर आपल्या समोर आता खूप कठीण परिश्रम आहे. There is no resting for any one of us till म्हणजे पर्यंत. We redeem our pledge in full. आता redeem चा अर्थ मी मागे दिलेला होता, परत एकदा देतो. म्हणजे पूर्तता करणे आणि प्लेज वचन किंवा प्रतिज्ञा. आवर प्लेज इन फुल. तर जोपर्यंत आपण वचन घेतलेलं होतं त्या वचनाची, त्या प्रतिज्ञेची पूर्णपणे पूर्तता होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणालाही रेस्ट, आराम करता येणार नाही. Till we make all the people of India which what destiny म्हणजेच काय? नशीब, दैव. Intend म्हणजेच काय? हेतू असणे. Intended them to do. तर या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे जोपर्यंत भारतातील लोकांना आपण नशिबाला त्यांच्याकडून जे करून घेण्याचा हेतू आहे ते मिळवून देत नाही, ते त्यांच्याकडून करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला आराम करता येणार नाही. We are citizen of a great country on the verge. On the verge म्हणजे आता वर्च म्हणजे काय? ऑन द वर्च म्हणजे च्या काठावर. ऑन द वर्च ऑफ बोल्ड ॲडव्हान्स. तर आपण अशा देशाचे नागरिक आहोत की जो देश किंवा त्या देशातील नागरिक हे खूप सारे जे ॲडव्हान्सेस आहेत, स्पष्टपणे त्यांना मिळणारे जे फायदे आहेत त्याच्या काठावरती, उंबरठ्यावरती येऊन ते बसलेले आहेत. अँड वी हॅव टू लिव्ह अप टू दॅट हाय स्टँडर्ड. आणि त्या उच्च दर्जावरती आता आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे आणि त्या उच्च दर्जानुसार आता आपल्या सर्वांना जीवन जगायचं आहे. ऑल ऑफ अस टू व्हॉट एव्हर रिलिजन म्हणजे धर्म. वी मे बिलॉंग म्हणजेच संबंधित असणे. आर इक्वली द चिल्ड्रन ऑफ इंडिया विथ इक्वल राईट्स. राईट म्हणजेच अधिकार. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष अधिकार. Privileges and obligations. Obligations म्हणजेच कर्तव्य किंवा बंधन.
कोणताही धर्म असो, आपण कोणत्याही धर्माशी संबंधित असो, बिलॉंग असो, परंतु आपण सर्वजण समान रीतीने भारत देशाचे किंवा भारत मातेचे आपण मुलं आहोत आणि प्रत्येकाला समान अधिकार आहे, समान विशेष अधिकार आणि सर्वांचं समान कर्तव्य बंधन आहे. वी कॅन नॉट एनकरेज कम्युनलिझम. आता एनकरेज करणे म्हणजे प्रोत्साहन देणे आणि कम्युनलिझम म्हणजे काय? जातीयता किंवा जातीवाद. तर जातीयता किंवा जातीवाद जो आहे याला आपण प्रोत्साहन देऊ नये. और नॅरो माइंडनेस म्हणजे काय? बुद्धीचा संकुचितपणा आणि त्याचबरोबर जी नॅरो माइंडनेस आहे, बुद्धीचा संकुचितपणा आहे, त्यालाही आपण प्रोत्साहन देऊ नये. फॉर नो नेशन कॅन बी ग्रेट हुज पीपल आर नॅरो इन थॉट्स और इन ऍक्शन. तर ज्या देशाचे नागरिक विचारांमध्ये आणि कृतीमध्ये, क्रियेमध्ये हे संकुचित आहेत, तो देश कधीही महान होऊ शकत नाही, तो देश कधीही विकास करू शकत नाही. टू द नेशन अँड पीपल ऑफ द वर्ल्ड वी सेंड ग्रीटिंग्स. आता ग्रीटिंगचा अर्थ काय घेतलेला आहे? शुभेच्छा. And pledge ourselves to cooperate with them in furthering peace, freedom and democracy. तर या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत आहे की जगामधले बाकीचे जे राष्ट्र आहेत, जगामधल्या त्या बाकीच्या राष्ट्रांमधले जे लोक आहेत त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आपण स्वतः असं एक वचन घेऊया, एक प्रतिज्ञा घेऊया की आपण भविष्यामध्ये येणारी जी पीस आहे, जी शांतता आहे, जे फ्रीडम आहे, जे स्वातंत्र्य आहे, जी डेमोक्रेसी आहे, जी लोकशाही आहे, त्याला सहकार्य करू. प्रत्येक देशाला आपण सहकार्य करू. प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाला आपण सहकार्य करू. कशा करता? पीस, शांतता, फ्रीडम, स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर डेमोक्रेसी, लोकशाहीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी. अँड टू इंडिया, आणि भारताला, आवर मच लव्ड मदरलँड, जी आपली अत्यंत प्रिय मातृभूमी आहे. द एन्शियंट म्हणजे प्राचीन. द इटर्नलचा अर्थ होतो अनंत. द इटर्नल अँड एव्हर न्यू, जी आपली मातृभूमी अनंत आहे आणि सदा सर्वदा जी नवीन असते. वी पे आवर रेव्हरंट म्हणजे आदरयुक्त. रेव्हरंट होमेजचा अर्थ काय होतो? आदरांजली. तर आपली जी मातृभूमी आहे, जी आपल्याला अत्यंत प्रिय आहे, जी अत्यंत प्राचीन आहे, जी अनंत आहे, जी नेहमी सदा सर्वदा नवीन आहे, त्या अशा मातृभूमीला, त्या अशा आपल्या देशाला आपण आपल्या मनामध्ये जो आदर आहे, ती आदरयुक्त आदरांजली आज आपण इथं वाहत आहोत किंवा वाहूया. अँड वी बाइंड अवरसेल्फ अफ्रेश टू हर सर्व्हिस. आणि तिची सेवा करण्याकरता, आपल्या त्या देशाची, भारत मातेची सेवा करण्याकरता आपण एकमेकांना ताज्या तवाने पद्धतीने, नवीन पद्धतीने एकमेकांशी बांधून घेऊ आणि आपल्या त्या भारत मातेची आपण सेवा करू. जय हिंद. तर अशा प्रकारे हा जो लेसन आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरूचं जे स्पीच आहे ते इथं संपत आहे. सो स्टुडंट्स, हिअर we are going to stop. In this way, this lesson and this last part ends here. Have a good day to all of you. Thank you very much.